नमस्कार श्रोते हो. नीला देवल लिखित बिरुद ही कथा आज तुम्ही ऐकणार आहात. ही कथा मी घेतली आहे त्यांच्या कातळवाडीचा चंद्र या कथासंग्रहातनं. वसंत कवी पायघोडे, जनक कवी ही मधली नवी उपाधी नव्याने नावात बदल करून ते रजिस्टर करून नव्याने लावून घेतली होती. आजवर नोकरी संसार यामध्ये मनात असूनही वृक्ष व्यवहारी जगामध्ये त्याच्यातलं कवित्व बहरलंच नव्हतं. पण आज निवृत्त झाल्यावर मात्र कवी होण्याची त्याची इच्छा उफाळून वर आली. वाङ्मय क्षेत्रात पाऊल ठेवून साहित्याशी नाळ जोडावी, सरस्वतीची सेवा करावी असं त्याला प्रकर्षानं वाटायला लागलं. घाण्याला जुंपलेला बैल जसा मोकळं सोडतात चौफेर उधळावा तसं निवृत्त झाला आणि हेमंत एकदम रिकाम टेकडा झाला. तसा तो ऑफिसमध्ये टंगळमंगळ करत मोकळा ढाकळाच असे. सरकारी नोकरी असल्याने हे सगळं सुखदैव चालतही असे. पण आता खऱ्या अर्थानं पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में अशी त्याची अवस्था झालेली होती. वसुधा, आजपासून मी नोकरीच्या तुरुंगवासातून मुक्त झालोय. आता मुक्त छंद जोपासावा असं म्हणतोय. असं म्हणजे संसाराच्या रामरगाड्याचं ओझं माझ्या एकटीवर टाकून तुम्ही कधीचेच मुक्त पण आहात की. नोकरीतही मनमौजीच होतात. कधी गेलात तर गेलात, नाही तर लोळत पडत होतात हाताखालच्या माणसांवर काम सोपवून. पण आता मी कायदेशीरपणे निवृत्त आहे. आता जरा देवदेव करावं म्हणतो. देवाची आयती सेवा आणि माझा कवित्वाचा छंद याचा मस्त मेळ जमेल. मेळ का भेळ? वसुधानं कुत्सितपणे विचारलं. वसू, अगं हल्लीचे राजकारणी नेतेही राजकारण करता करता शीघ्र कवी बनून काव्याचा आश्रय घेतात. पूर्वी कुंभार काम करता करता, भाज्यांचे मळे फुलवता फुलवता, दळण दळता दळता संत अभंग रचून कवी झाले, काव्यात डुंबत राहिले. मग मला रिकाम टेकड्याला का नाही जमणार कवी व्हायला? अंगात कवी संचारलेल्या नवऱ्याशी न बोलणं उत्तम असं ठरवून वसुधा तिथून निघूनच गेली. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या प्रसन्न वेळी कवित्व अंगी चांगलं संचारेल. प्रथम देवांना आवाहन करावं म्हणून नोकरीत ढापलेली कागदांची रिमं, पेन, पेन्सिल, डझनभर खोडरबर असं सगळं साहित्य डायनिंग टेबलवर ठेवून तो खुर्ची ओढून बसला. अहो, तुमचं हे सगळं सामान उचला आणि खोलीत जाऊन बसा. चे 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 अगं, इथे माझी स्फूर्ती देवता तू असताना खोलीत बसून मला अभंग कसे सुचतील? म्हणजे जसं भांडकुदळ बायको आवडीमुळे तुकारामांना नाही का अभंग सुचले. म्हणजे मला भांडकुदळ म्हणताय? अगं, म्हणजे तसे अभंग सुचतील मला. तसा घरी वसुधासमोर तो गुबू गुबू नंदी बैलच होता. देवा, अंगी कवित्व संचारू दे रे अशी प्रार्थना करत श्री गणेशाय नमः, केशवाय नमः, गोविंदाय नमः लिहायला लागला. अरेच्छा, इथं संधीची नामावली झाली असं म्हणत कागदाचा बोळा करून फेकून दिला आणि मग शैलसुता, शंकरा, रामा, कृष्णा, गोविंदा. अरे 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 33 कोटी देवांना बोलवत त्यांना काव्यासाठी विनवणी करत बसलो तर सगळी कागदाची रिमं त्यातच संपून जातील असा विचार करून वसंता थांबला. हम चले देखो कवी के मोहल्ले असं गाणं गात ते कागदाचे असंख्य बोळे पंख्याच्या वाऱ्यानं सगळ्या घरभर इकडे तिकडे विहार करत होते. एक दिवा या नावानं आवाहन करून आता अभंग लिहावेत असं वसंताने ठरवलं. सालोमालोसारखं दुसऱ्याचे अभंग ढापून कवी व्हायचं नाही. अंगी कवित्व बाणवून स्वतः स्वतंत्रपणे काव्य करायचं असं म्हणून वसंता काव्यातून अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करायला लागला. देवा तुझ्या दारी आलो कवित्व कराया, सिगार मी सोडतो तुला आळवाया. पिणे मी सोडितो तुझसाठी राया, आकडा मी वाहतो तुझेच पाया. पाहणे मी सोडतो परस्त्रीची काया, पाहणे मी सोडतो परस्त्रीची काया. वसंत म्हणतो अरे ही तर सगळी माया. हे स्वतःच्या काव्यावर वसंत भलताच खुश झाला. वा वा वा, क्या बात है, क्या बात है. वसू लवकर ये बघ, मी कवी झालो. अगं झटपट कवी, शीघ्र कवी झालो. थांबाव जरा, हे कागदाचे ढिगभर बोळे शीघ्र उचलते आणि मग बघते. आता घरात बंबसुद्धा नाही आहे हे जाळायला. तोवर काय ते केलेले कडबोळे तुम्हीच चावून चावून खा.
अगं काही करायचं जाऊ दे, ऐकायचं काम तरी कर, चेअरअप कर, बघ वाचून दाखवतो, असं म्हणून वसंताने ते वाचलं. अहो, हा देवाच्या आळवणीचा अभंग कुठे आहे? हे तर तुमचं नेहमीचंच आहे मला ऐकवता ते. हे रडगाणं आहे रडगाणं. मी रागवून आबोला धरला की मला आजपासून सिगरेट सोडली, दारू सोडली असं गाजर दाखवता आणि पुढच्या घटकेला नाकातोंडातून धूर सोडत ये रे माझ्या मागल्या म्हणत आश्वासन विसरता. मला सगळी सवय झाली हो, पण आता देवालाच वेठीला धरताय. बायको गप्प बसते, पण देव बरा गप्प बसेल? त्याला दिलेलं वचन मोडलं तर त्याच्या काठीला आवाज नसतो बरं. फक्त एक देवा हा शब्द सोडला तर बाकी तुमचंच चरित्र मांडलंय. फणकारत वसुधा निघून गेली. दुसऱ्या दिवशी वसंत पहाटे उठला. या शांत वेळी स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो हृदयातून मेंदूतून उतू जाणाऱ्या दुधासारखा ओसंडून व्हायला लागतो कवींच्या, असं ऐकिवात आहे. पण ती कीक येण्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक कवी यांना मदिरेचे घोट घशात रिचवावे लागतात म्हणे, तेव्हा कुठे त्यांची झरणी झरझर झरायला लागते, हे सुद्धा ऐकिवात आहे. म्हणजे काल लिहिलेला अभंग फुकटच गेला म्हणायचा. आता त्या अभंगाचा भंग करून नवा अभंग लिहायला हवा. ग्लास, बर्फ, बाटली, वेफर सगळ्या जामा निम्यासकट वसंत लिहायला बसला. पहिल्या घोटातच की कालीन काय अभंग लिहून तयार झाला. देवा तुझे गुणगान कराया, नाही मी सोडत सिगाराला. धुरांची वलय सोडत पुढच्या ओळी लिहून टाकल्या. सोडत नाही मी मदिरेला, नाही सोडत मी आकड्याला, नाही सोडत मी पाहायचं एकाही ललनेला, वसंत खरे सांगतो देवाला. देवा कोणीतरी म्हटलंच आहे, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. सुखानंदी टाळी लागल्याखेरीज काव्याच्या नव्हाळी डोंबावं तरी कसं. काव्याच्या प्रसव वेदना सुसह्य व्हायला घोटभर घेतल्याखेरीज अंगी बळ येणार कसं. काव्य स्फुरलं त्याचं श्रेय ज्याचं त्याला देऊन टाकावं या भावनेनं घशात रिचवलेल्या घोटभर मदिरेला त्यांनी ते लगेच देऊनही टाकलं आणि स्वतःच्या जाड्या भरड्या स्वरात आळवून आळवून स्वतःचं काव्य रेकायला लागला. देवाशी खरं खोरं बोलून अभंग रचल्याचा त्याला खराखोरा आनंद झाला. त्यातच पुढच्या ओळी सुचल्या. देवा तुझ्या पाया आलो मी भजाया, माझा आठवा असू दे दावदया कवित्व कराया. वा वा, क्या बात आहे, जमलं जमलं. इतकं सोपं असतं हे असं. वसंताने स्वतःची पाठच थोपटली, वसुदेला हलवून जागं केलं आणि उच्च स्वरात तो हे सगळं काव्य गायला लागला. स्वतःच संगीतकार झालेला होता. पहाटे पहाटे कुठला ट्रॅक्टर चाललाय हो रस्त्याने खडखडाट करत, जरा म्हणून शांप होपू देत नाहीत मेले, असं म्हणून कोस बदलून वसुधा घोरायलाच लागली. त्यापुढे वसंताला स्वतःचा आवाज ऐकू येईना. शेवटी मॉर्निंग वॉकला गेल्यावर मित्रांना आपलं काव्य ऐकवायला लागला, पण ते ऐकण्यापेक्षा जॉगिंग करणाऱ्या तरुणी पाहण्यात त्यांचा इंटरेस्ट असलेला बघून वसंत मनाशी म्हणाला, आपलं काव्य स्वांत सुखाय ठेवावं लागणार बहुतेक. गरुडाची उत्तुंग झेप या कावळ्यांना कशी काढावी, जाऊ दे झालं. रोज कागदांचे ढिगभर बोळे, मांडलेला पसारा आणि केर काढून काढून वसुधा बेजार झाली. शिवाय रटाळ नवकाव्य ऐकून ऐकून कंटाळून गेली. रोज पहाटे उठूनही वसंताची गाडी चारोळ्याचं मोडकळीला आलेलं स्टेशन काही सोडेना. चारोळ्यांचा फक्त 5 झाला, पण अष्टकही होईना. वसुधाला या कागदी बोळ्यांना कसं थोपवावं ते कळेना. तिने मनाशी ठरवलं, या साऱ्याचं मूळ घराबाहेर काढायला लागणार. अहो, समर्थ रामदास, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव या सगळ्यांनी भारत भ्रमण केलं, तेव्हा कुठे ते दासबोध, ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांचे शतकोटी अभंगांचे कर्ते झाले. भारत भ्रमण जाऊ दे म्हणते, तुम्ही आपल्या शहरात जरी भ्रमण केलं ना, तरी काहीतरी साहित्योपयोगी अनुभव पदरात शर्टात पडतील. शिवाय सार्वजनिक बागातून, झाडावेलींच्या सानिध्यात, निवांत एकांतात प्रतिभेला धुमारे फुटतील तुमच्या. तेव्हा घरातून बाहेर पडा, फक्त शोधक नजर हवी, वसुधाने सुचवलं. अरे च्छा, खरंच की वसुधे, सल्ले मात्र उत्तम देतेस. माझ्या लक्षात कसं नाही आलं हे. मान डोलावत वसंतनं वसुधेचा सल्ला ताबडतोब अंमलात आणला.
तो घराबाहेर पडला तशी हुश्य करत वसुधा समाधानानं पंख्याखाली विसावली. कवी व्हायचं राहू दे, एखादी कथा कादंबरी लिहिता आली तरी बरं. त्यासाठी काही मिळाले दगड, विटा, सळी, सिमेंट तरी पुरे कादंबरीच्या इमारतीसाठी. आपल्याच विचारात वसंत निघाला. आले किती गेले किती संपले भरारा, पण या गजराजाचा साऱ्यांवर अजून दरारा. असं मागे लिहिलेला ट्रकवाला डबक्यातल्या चिखलाची यथेच्छ बरसात वसंताच्या अंगावर करत दणदणत निघून गेला. पण ट्रक मागे लिहिलेली काव्यमौक्तिकं वसंतानं वहीत टिपून घेतली. ट्रकला गजराज म्हणणाऱ्याचं त्याला कौतुक वाटलं. इतक्यात रणगाड्याचा गडगडाट किंवा कर्कश हॉर्न मागून वाजला. जोर का धक्का, पण ड्रायव्हरच्या प्रसंगावधानानं धीरेसे बसला. भच्या बाराखडीतल्या 5-6 शिव्या हासडून त्या वसंताला बहाल करून तो ट्रॅक्टरवाला जोरात थुंकून तुच्छता प्रदर्शित करून तणतणत निघून गेला. या नवसाहित्याचं प्रदान वहीत आदान करून वसंत मनाशी म्हणाला, वसुधा खरंच हुशार आहे. इतक्यात दुसरा ट्रक हितोपदेश देऊन गेला. सब्र का फल मीठा होता है, धीर धर. तर घोंगावत रो करत जाणाऱ्या ट्रकवर महान उपदेश होता, आत्ताचा क्षण आपला, उद्याचा काय भरवसा. हे ड्रायव्हरनी खरं तर स्वतःला विचारायला हवं होतं, कारण तुफान वाऱ्याच्या त्याच्या वेगानं स्वतःबरोबर तो दुसऱ्यांच्या जीवावरही उदार होऊन त्यांनाही आपल्याबरोबर स्वर्गात न्यायचं पुण्यकर्म बहुतेक करणारा असणार. वसंता मनात म्हणाला, पण वहीत नोंद मात्र केली. कोणी टेम्पो आईवडिलांच्या आशीर्वादानं रस्त्यावर आला, तो कोणी ट्रकवाला रिंकू, रमेश, राजा, राणी, शेवटी विवेक अशा आपल्या निर्मितीची जाहिरात करत गेला. एक ट्रक मालक ऐश्वर्या, अक्षर, रणवीर, माधुरी बँकेच्या सौजन्याने असं लिहायला विसरला नाही. खतरों का खिलाडी लिहिलेला वाडापवाला 6 सीटरची रिक्षा 15 सीटर करून आणि वर पायरीवर 3 जणांना उभं करून खिलाडू वृत्ती दाखवत वसंताच्या अंगावरच आला. पण खिलाडूचा नेम थोडक्यात चुकला, वसंता बचावला. कित्येकांनी वेचकपणे ज्ञानात भर टाकली. जो शिकेल तो टिकेल. काहींनी अलविदा, आलोच, पुन्हा भेटू अशी आश्वासनं दिली. तर जिंदगी एक बार मिलती है, बार बार नहीं, बस मजा मारो हे आध्यारूत रस्त्याचे खड्डे दाखवतात. आयुष्याचे खडतर खड्डे असं जीवनाचं रास्त तत्त्वज्ञान कोणीतरी सांगून गेला. आला क्षण आपला, पुढचा. हे वाचल्यावर आत्ताच्या क्षणी भुकेची जाणीव वसंताला प्रकर्षानं झाली. पण लेखन योग्य बरीच सामग्री वहीत जमा झाल्यानं क्षुधाशांतीची सामग्री मिळवण्यासाठी तो घरी आला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपल्या मागची कटकट संपली, श्रोत्याच्या भूमिकेतनं आपली सुटका झाली याचा वसुधाला विशेष आनंद झाला. एक दिवशी वसुधा म्हणाली, अहो साहित्यिक, दिवसभर एवढी वणवण करता, येताना भाजी तरी घेऊन येत जा. घरचं एवढं काम करून बायकोला थोडी तरी मदत करा. रोज भाजी आणायला जायचा हेलपाटा तरी वाचेल माझा. असं म्हणत तिने वसंताच्या हातात पिशव्याच कोंबल्या. साहित्याच्या नवज्वरानं तापलेल्या नवऱ्याला तिने बाजारात पिटाळलं. मंडईत जाण्याची त्याची पहिलीच वेळ. आजवर घरचा गड स्वतःच्या हिमतीवर वसुधा एकटीच लढत होती. माळणी, कोळणी, नवतरुणी, माता, भगिनी, अरे इथे तर ललनांचं आगारच होतं. थोर तुझे उपकार वसुधे, होऊ कसा उतराई, तुझ्यामुळे मी होईन लेखिका आणि कवी. वसुधे, अगं तुझ्यामुळे मला साहित्याच्या पोषक वातावरणात येता आलं. वसंत मनाशी म्हणाला. या इंदूर पेढा घ्या. भाजी बाजारात पेढे? अचंब्यानं आवाजाच्या दिशेनं वळला. बघतो तर काय, बटाटे. बटाट्यांना चक्क पेढेही म्हणता येतं तर. मोती घ्या मोती, किलोनं घ्या, मस्त तेजदार माल आहे, मोती घ्या मोती. मक्याच्या दाण्यांना विक्रेते मोती म्हणत होते, तर सोललेल्या डाळिंबांना माणकांचा खजिना. लुटा माणिक मोती लुटा, आजचा बाजार लय सस्तय लुटा. वसंताच्या ज्ञानात पडणारी नवी भर आणि वहीत नोंदणी असा प्रकार चालू होता. मंडईतले विक्रेते साहित्यिकांनाही झोपवू शकतात, पण पापी पेट का सवाल त्यांना तसं करू देत नव्हता. या की सरकार, बघा कवळी लुसगावारी आहे, भेंडी आहे, घ्या की घ्या. माळणीनं आपल्याला आर्जवावं आणि सरकार म्हणून गौरवावं. वसंत ऐकून धन्य झाला.
शिवाय माळणीच्या नाकातल्या हलणाऱ्या नथीनं आणि शराबी डोळ्यांनी त्याला मंत्रमुग्ध करून टाकलं. अवलोकन करतच त्यांनी पिशवी पुढे केली. किती पैसे विचारायचं भान नाही राहिलं. 200ची दिलेली नोट तिने कमरेच्या लटकवलेल्या चेंचीत टाकली. वसंत तिथेच ताटकळला. रावसाहेब, अजून काय देऊ का? मुळा, दोडका, काकडी? नाही, नको नको. वसंत क्षणभरात दिवा स्वप्नातनं भानावरला पाय रेटून घराकडे वळला. ती भाजी बघितली आणि वसुधा काढली. अहो, काय ही जून जरबट बिया भरलेली 2-3 किलो गवारी आणि भोग पडलेली किडकी वाकडी भेंडी घेऊन आलात तुम्ही? जनावरांनी सुद्धा खायच्या लायकीची नाही आहे ही भाजी. नुसती ओल्या कचऱ्याची भर. 1/2 किलो आणि कोवळी बघून आणावं भाजी. हेमंत पुन्हा मंडईत गेला. लाल लाल गोबरे गोबरे गोल मटोल टोमॅटो खा. या स्वस्तान मस्त माल. लय फक्त आजचेच दिवस आहे. घ्या, चांदी करून घ्या. पूर्वीच्या अनुभवावरनं फक्त 1/2 किलो टोमॅटो आणि पेढे म्हणून 2 किलो बटाटे, 2 किलो कांदे घेऊन तो घरी आला. अहो, एवढे स्वस्त आणि छान टोमॅटो होते तर निदान 2 किलो तरी आणायचे. मस्त सूप, सार, चटणी, सॉस करून ठेवलं असतं. आणि एवढे बटाटे आणले, आता रोज खा. वसू, तुम्हा बायकांचं ना हेच कळत नाही बघ आम्हा पुरुषांना. जास्त आणलं तर एवढं कशाला आणलं, कमी आणलं की म्हणायचं एवढंच का आणलं. तुमच्या ना मनाचा अंदाजच येत नाही बघ. पुढे एक दिवस बटाट्याच्या काचऱ्या, दुसऱ्या दिवशी बटाट्याचा रस्सा, पुढे उकटून बटाटा भाजी, कधी दम आलू, असे आलटून पालटून बटाटे पोटात रिचवून वसंता जाम वैतागून गेला. एकंदरीत खिसा आणि पोट दोन्हीला हे भाजी प्रकरण फार महागात पडलं. बटाटे तो ओठांसमोर आणि डोळ्यासमोर सुद्धा नकोसे झाले वसंताला. थांबा, आज मीच तुमच्याबरोबर येते आणि निवडून पारखून भाजी कशी खरेदी करायची ते तुम्हाला दाखवते. वसुधा वसंताला घेऊन मंडईत गेली. या की या साहेब, लय दिवसाने आले. कवळी ताजी भाजी आहे, काय देऊ बोला? प्रत्येक माळीण अगत्यानं विचारत होती. वसुधाला पालेभाज्यांची फार आवड. ती पालेभाजी विकणाऱ्या माळणीपाशी थांबली. माळीणबाई, हा एवढा पाला? तांबडा माठ काय, हिरवा माठ काय, राजगिरा काय, तांदळी काय? हे वसुधा, हे आळूची जोडी हे मस्त आळू वड्या कर. एक जोडी उचलत वसंत म्हणाला. अहो साहेब, ती तांदळी आहे, त्याच्या वाड्या कोणच्या? सगळा हिरवा पालाच ते. बॅ बॅ करत वसुधा शेळी बनून पाला ओरबडतीये हे चित्र वसंताच्या डोळ्यासमोर उभं ठाकलं. पाला आवर्जून खरेदी करून वसंतबरोबर वसुधा पुढे सटकली. पण भाव विचारण्याच्या बहाण्यानं हरेक माळिणीपाशी थांबून वसंत भाजीबरोबर हवा पाणी दर तिची विचारपूस हे सगळं करत शेतीच्या गप्पा छाटायला लागल्या. कसंही करून आपली 2-4 किलो भाजी या गिऱ्हाईकाच्या गळ्यात सहजतेनं मारता येते हे चाणाक्ष माळणी जाणून होत्या. पण वसंताच्या मनात असूनही तो भाजी घेऊ शकत नव्हता. भाजी कशी पारखावी याचं प्रात्यक्षिक देऊन वसुधानं भाजी खरेदीवर राखली. ज्याचा वाससुद्धा सहन होत नाही मग करणं लांब, अशा मच्छी बाजारात वसंतसाठी त्याच्याबरोबर वसुधाला जायला लागलं. नाकाला पदर लावत ती कोळणीपाशी पोचली. यावं राव, काय देऊजी? डोळे मिचकवत तिने वसंताला विचारलं. तिचं जवळकीचं बोलणं आणि हावभाव बघून वसुधेने वसंताला कुत्र्याला ओढत न्यावं तसं ओढत पुढे नेलं. या साहेब, कसा ताजा माल आहे बघा. अहो, तुम्हाला बघून बघा की कसा फडफड फडफड करतोय. मासा खरंच फडफडत होता. त्याचबरोबर त्याच्या मालकिणीचे डोळे वसंताकडे बघून फडफडत होते. वसंतनं पापलेट खरेदी केला. अहो साहेब, बा 2च वय. अहो नेहमी 4-5 घेऊन जात आहे की, कोळीण म्हणाली. वसुधाला आवडत नाही म्हणून शेजारच्या कुलकर्णी काकूंकडे वसंत मच्छी देत होता आणि काकू कालवण बनवून वसंताला आणून देत होत्या. 4-5 पापलेटच्या किंवा मच्छीच्या बदल्यात वाटीभर कालवण मिळत होतं. कुलकर्णी काकूंचा फायद्याचा सौदा वसुधाच्या आत्ता लक्षात आला. तिने ठरवलं, मच्छी फ्राय किंवा कालवण यापुढे मला करायला शिकायला पाहिजे आणि उद्यापासून बाजार मास्तर पदावरून वसंताला कायमचा डच्चू दिला पाहिजे. सगळ्या ललनांचे हातभाव, बोलणं, चालणं, पोशाख याच्या निरीक्षणाने साहित्य सामग्रीत भर पडणारी वाट वसुंधानं थोपवून टाकली. बरं, वहीतली साहित्य, मौक्तिकं कुठे कशी वापरावी कळत नव्हतं. पण लिहिण्याची उर्मी काही स्वस्त बसू देत नव्हती. शेवटी दैनिकात वाचकांचा पत्रव्यवहार या सदरात लिहिणाऱ्या आणि आपली बहुमोल मतं मांडणाऱ्या
कुचाळ तुकारेला गाठलं आणि त्याचा सल्ला घेतला. पायघड्या कव्या, तुला लेखक कवी व्हायचंय ना? म्हणजे काय ताबडतोब व्हायचंय? मग आधी उंदीर हो. काय? तुकारेच्या सल्ल्यानं वसंत बुचकळ्यात पडला. अरे म्हणजे वाघाचे पंजे. अरे उंदीर जशी धान्याची पोती कोरतडून पाहिजे तेवढं फस्त करतात ना, तसं अनेक पुस्तकं वाचायची, त्यातलं पाहिजे तेवढं खात जायचं आणि त्यात थोडी मध्ये मध्ये आपल्या लेंड्यांची भर टाकत जायचं. का झाला की तो साहित्यिक. इतकं सोपं आहे. फक्त धान्याच्या कोठारासारखी पुस्तकांची कोठारं, म्हणजे वाचनालय पालथी घालत पुस्तकांचा किडा होऊन जायचं बघ. पण पासबुक, कॅलेंडर, हॉटेल मेनू कार्ड, तिकीट, वजन कार्ड असं आणि इतकं अफाट वाचन होतं वसंताचं. खाणीतून कोळशातून हिरा शोधून काढण्या इतकं वाचनालय हुडकून काढणं कठीण होतं त्याला. शेवटी लेखन सोडणं हितकारी वाटलं त्याला. हे इतकं होईतो मुलगा जयदीप बाळणपणासाठी गेलेल्या आपल्या बायकोला, मिरेला आणि छकुल्याला म्हणजे चित्तरंजनला घेऊन घरी आला. आणि मग चित्त मोहवणाऱ्या छोट्या चित्तरंजन नातवाला खेळवण्यात, त्याचे हुंकार, गालाला खळी पाडत बोळकं उघडून गोड हसण्यात वसंत हरवून गेला. खुळखुळा वाजवून माझा सोनूला, माझा छकुला म्हणत त्याच्याशी बोबडं बडबड गीतं म्हणण्यात, हा स्वतःला तथाकथित कवी म्हणण्यात रंगून गेला. नातवात विरघळूनच गेला. साहित्यिक होण्यापेक्षा हे स्वतः काही न करता आयतं मिळालेलं आजोबा हे बिरुद किती आनंददायी, हवंहवंसं वाटणारं आणि तहहयात चिरकाल टिकणार आहे याचा सुखद अनुभव वसंत घ्यायला लागला. आणि आजोबा हे बिरुद, आजोबा ही उपाधी तो अभिमानानं मिरवायला लागला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नीला देवल लिखित बिरुद ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. नमस्कार.